नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या या आमच्या नवीन YouTube पॉडकास्ट चॅनल येथे. त्याचं नाव आहे अनस्क्रिप्टेड एन्काउंटर. या पहिल्या आमच्या पॉडकास्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहे हलक्या फुलक्या गोष्टी, काही नवीन, काही मजेशीर, काही गमतीशीर. चला मग सुरुवात करूया. मंडळी, आपल्याला जे आजचे पहिले गेस्ट लाभलेले आहे त्यांचं नाव आहे विक्रांत डेंगे, जे आता 2-3 महिन्यामध्ये डॉक्टर होणार आहे. चला आपण विक्रांतजीकडे जाऊ. काय मग विक्रांतजी, तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की तुमचे मित्र असं काहीतरी चॅनल ओपन करतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये बोलवतील? खरं म्हणजे हे माझ्यासाठी खूप अशी गर्वाची गोष्ट आहे की माझे जे बालपणीचे मित्र आहेत त्यांनी सुद्धा युट्यूब चॅनल सुरू केला आणि मला पहिला गेस्टचा असा मान दिला. त्याबद्दल मी यांचं खूप आभार मानतो. मान देण्याचं कारण असं आहे की आमच्याकडे कोणी नवीन गेस्ट होताच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बोलवण्यात आलं. ते सुद्धा मला माहिती आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पहिला पॉडकास्ट चॅनल आहे ना हा, पहिला व्हिडिओ आहे, म्हणून म्हटलं आपल्या स्वतःच्या मित्रालाच बोलवावं. बिलकुल. तो स्वतः आता 2-3 महिन्यामध्ये डॉक्टर होणार आहे, PhD घेणार आहे. तर मित्रांनो, विक्रांतजी हे IIIT या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात. तर विक्रांतजी, आम्हाला तुम्ही सांगा की तुम्ही टीचर आहे, म्हणजे प्रोफेसर आहे, तुम्ही मुलांना शिकवता. पण लहानपणी जेव्हा तुम्ही वर्गात बसत होते तेव्हा असं कधी विचार आला की आज सर आपल्याला शिकवत आहे आणि पुढे जाऊन मी शिकवणार, असं काही मनात आलं होतं कधी? नाही, खरं म्हणजे काय असतं, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपले स्वप्न खूप वेगळी असतात. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला वाटायचं की मी पायलट बनेल, मी IAS ऑफिसर बनेल, कलेक्टर बनेल, मी डॉक्टर बनेल, मी इंजिनियर बनेल असं. आणि जसे आपण मोठं जातो तसं आपल्याला आपली जी रियालिटी आहे ती समजायला लागते. आणि आपण खूप वेळा असं होतं, खूप कमी वेळेस असं होतं की आपण जो विचार करतो लहानपणापासून तो पूर्ण होतो. अगदी बरोबर. पण मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की आपलं आयुष्य आपल्याला अशा वाट्यावर घेऊन जातं ज्याचा आपण कधी विचारच नव्हता केला. तसंच माझ्यासोबत सुद्धा झालं. मी हा विचार नव्हता केला की मी शिक्षक बनेल आणि मुलांना शिकवेल. पण आता जसं प्रवाहासोबत मी वाहत गेलो आणि मी आता याच्यावर बसलो की आता मला पूर्ण करिअर जे आहे ते अकॅडमिक प्रोफेशनमध्येच मला करायचं आहे. पण शाळेमध्ये असताना मला आठवतं की टीचर्स डे राहायचे, तर त्या दिवशी सगळे टीचर्स लोक आराम करायचे आणि आपण आपल्याला सांगायचं की तुम्हाला हा पिरियड घ्यायचा आहे, हा सब्जेक्ट शिकवायचा आहे. तसं कधी केलं होतं का? नाही, तसं मी कधीच नाही केलं, कारण की मला स्टेज फिअर होता आणि मी समोर जाऊन बोलेल हा माझ्यामध्ये बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता. त्याच्यामुळे ती कधी अशी संधीच नाही आली आणि संधी चालू नाही आली असेल तरी ती मी कधीच घेतली नाही की मी शिक्षक दिवसाच्या दिवशी सुद्धा जाऊन समोर शिकवेल. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे. तर मग तो स्टेज फिअर होता, असा काही किस्सा आहे का की काहीतरी करायचं आहे किंवा भाषण द्यायचं आहे, गाणं म्हणायचं आहे किंवा मग एंकरिंग करायची आहे आणि स्टेजवर गेलो आणि विसरले? असा तर काही किस्सा नाही आहे, पण एक किस्सा मला असा आठवतो की मी बहुतेक 8वीत असेल किंवा 9वीत असेल तेव्हा आमच्या शाळेमध्ये, आमच्या वर्गामध्ये आमची ज्या शिक्षिका होत्या त्यांनी अशी एक स्पर्धा ठेवली, गाण्याची स्पर्धा, वर्गामध्येच. तर माझ्या मित्रांनी मला खूप असं प्रोत्साहित केलं की विक्रांत तू खूप छान गाणं म्हणतो, खूप छान गाणं म्हणतो. आणि त्याच्यामुळे मी माझं नाव दिलं आणि मी राधा ही बावली हे गाणं म्हटलं. अच्छा. पण ते गाणं एवढं बेसिक होतं, वर्गातले सगळे मुलं तोंड लपत हसत होते, पण मी मोठ्या कॉन्फिडन्सने ते गाणं म्हटलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा रिझल्टची वेळ आली तेव्हा ऑब्व्हियसली काही क्रमांक तर भेटला नाही, पण आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांनी मला एक कॉम्प्लिमेंट दिली. त्यांनी म्हटलं की ह्याच्यानंतर मलाही असा एक माझा किस्सा आहे. मी 5वीत होतो तर आमच्या शाळेमध्ये पेट्रियोटिक सॉन्ग कॉम्पिटिशन व्हायचं, म्हणजे देशभक्तीपर गीताची स्पर्धा. तर मी आओ बच्चो तुम्हें दिखा है हे गाणं 5वीत म्हटलं, मला नंबरच नाही आला. 6वीत परत त्या गाण्यावरच मी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला. पण कॉम्पिटिशन सुरू होण्याची अर्धा तास आणि अर्ध्या तासाआधी मी पहिली लाईनच विसरलो. मला आठवतच नव्हतं पहिली लाईन काय आहे आणि पहिली लाईन नव्हती आठवत तर पुढचं काहीच नव्हतं आठवत. म्हटलं आता काय करायचं तर मी मॅडमचा मोबाईल घेतला, घरी फोन लावला आणि आईला विचारलं माझी पहिली लाईन काय होती. नाही, असं हे सगळं स्टेज फिअर आहे. आणि याच्यामुळेच खरं म्हणजे आजचं जर तुम्ही एज्युकेशन सिस्टीम पाहाल, लहानपणी ज्या शाळेत जे मुलं असतात त्या मुलांना आतापासूनच त्यांना स्टेज फिअर त्यांचा दूर केला जातो. अशा काही ऍक्टिव्हिटीज त्यांनी करिक्युलम मध्ये ऍड केल्या ज्याच्यामुळे मुलांमध्ये कॉन्फिडन्स येईल आणि त्यांचा स्टेज फिअर जो आहे तो दूर होईल.
तर आपल्या वेळेस ते कुठेतरी मिसिंग होतं करिक्युलम मधनं, पण आता ती करिक्युलम मध्ये समाविष्ट केला. याच्याबद्दल म्हणजे मुलांमधला जो स्टेज फिअर आहे तो कमी होत आहे. तो लहानपणापासूनच समजा मुलांना समोर उभं करणं चालू केलं तर तो स्टेज फिअर आपोआप कमी कमी होत जातो. आणि ज्या मुलांनी 9वी 10वी 11वी त्याला समजतं की स्टेज फिअर काय असतो, हा कन्सेप्ट एकदा माणसाला समजला की तो कामातून गेला. मी सध्या मी खरं म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवतो, त्याच्यामुळे मला असा अनुभव आहे की आताचे जे मुलं आहेत ते या बाबतीमध्ये खूप जास्त कॉन्फिडंट झाले आहेत. मुलांना खूप कमी मुलांमध्ये आपल्याला स्टेज फिअर पाहायला मिळतो. खरं म्हणजे आमच्या इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये कम्युनिकेशन स्किल नावाचा एक कोर्स असतो. तो बेसिकली मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल डेव्हलप व्हावं, जेणेकरून जेव्हा ते कॅम्पस प्लेसमेंटला जातील थर्ड इयरमध्ये तेव्हा त्यांचे जे इंटरव्ह्यूज असतील त्या इंटरव्ह्यूजमध्ये ते चांगले परफॉर्म करतील. तर या एका उद्देशाने फर्स्ट इयरलाच आणि फर्स्ट सेमिस्टरलाच त्यांनी कम्युनिकेशन स्किल हा जो सब्जेक्ट आहे तो सिलेबसमध्ये समाविष्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, जसं सेल्फ इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर स्पीच देणं, अशा ग्रुप डिस्कशन, एक्सटेम्पर, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. तर त्यावेळेस असं आढळून आलंय की मुलांमध्ये खूप भयंकर कॉन्फिडन्स आहे. त्यांची लँग्वेज एकदम पॉलिश आहे आणि ते एकदम फ्रीली स्वतःचे व्ह्यूज जे आहेत ते एक्सप्रेस करू शकतात. जे मला वाटतं माझ्या वेळेस जेव्हा मी इंजिनिअरिंग करायचं किंवा आपण जेव्हा इंजिनिअरिंग करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी मिसिंग होत्या. हो, तर मला आठवतं ना माझ्या क्लासमधले काही मुलं त्यांना स्वतःचं नाव सांगायलाही भीती वाटायची समोर जाऊन. बिलकुल. आणि हे सगळीकडेच आहे. तर विक्रांत मला सांगा, तुम्हाला कधी शाळेमध्ये असं प्रसंग घडलाय की मुलीच्या नावाने मुलांनी चिडवलं? असं तर कधी घडलं नाही, पण माझा एक खूप जवळचा मित्र होता, त्याच्यासोबत हे घडलं आहे. आम्ही 8वीमध्ये होतो तेव्हा एक मुलगी आमच्या वर्गामध्ये आली आणि आमच्या मित्राला असंच आम्ही विचारलं की आपल्या वर्गामध्ये सगळ्यात गोरी मुलगी कोण आहे, तर त्यांनी तिचं नाव घेतलं. तर मुलांना एक बहाणाच भेटला आणि मुलं तिचंच नावाने त्याला चिडवायला लागले. तर जेव्हा ती बाल्कनीमधनं जायची, पोस्टमधनं जायची, तेव्हा सगळी मुलं तिच्या समोर त्या मित्राच्या नावाने तिला चिडवायची. तिने हे ऑब्झर्व केलं आणि ऑब्झर्व केल्यानंतर तिने बाकीच्या मुलींना सुद्धा सांगितलं की माझ्यावर लक्ष ठेवा, मी जेव्हा जाते पोस्टमधनं तेव्हा सगळी मुलं त्याच मुलाचं नाव कामध्ये घेतात. तिने हे ऑब्झर्व केलं, त्याच्या मैत्रिणी सुद्धा ऑब्झर्व केलं आणि एका दिवशी रिसेसमध्ये सगळी मुलं बाहेर गेले असताना तिने त्या मुलाला पकडलं आणि तो मुलगा एवढा घाबरला की त्याने आमच्या सगळ्यांचं नाव प्रिन्सिपल जवळ जाऊन सांगितलं आणि ती केस खूप मोठी झाली होती. आमच्या आईबाबांना सुद्धा बोलवायची वेळ तिथे आली होती, पण नंतर आम्ही सगळ्यांनी माफी मागून आणि एक असं प्रॉमिस करायला लिहिला की याच्यानंतर आम्ही कधीच तुला या मुलाबद्दल चिडवणार. त्याच्यानंतर हो शेवटी ती चालू होती. त्याच्यानंतर ती मुलगी आमच्यासोबत कधीच बोलली नाही, पण आता अनायासे ती माझ्या बायकोची मैत्रिणीच निघाली. इंस्टाग्राम वगैरे त्यांनी कधीच फॉलो मला केलं नव्हतं, पण आता त्यांनी मला फॉलो केलं आणि दुसरं म्हणजे लिटरली तुम्ही आता शरीफ झाले. काही माझ्यासोबत असं घडलेलं की 9वीत असताना मुलं मला एका मुलीच्या नावाने चिडवायची. आता मी त्यांना नव्हतं म्हटलं की तुम्ही त्या मुलीच्या नावाने मला चिडवा, तर त्या मुलीने काय केलं, क्लास टीचरला जाऊन सांगितलं की मुझे सब लड़के मंदिर के नाम से चिढ़ा रहे. मैडम ने मला बोला, मैडम म्हणे आपके नाम से उसको चिढ़ा रहे. म्हटलं मैंने नहीं बताया ना कि मेरे नाम से उसको चिढ़ाओ, मेरी इसमें क्या गलती है. खरं म्हणजे आपण बघू या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जे शालेय आयुष्य आहे, म्हणजे आपल्या शाळेतला जो वेळ आहे तो खूप गमतीशीर गेला. असं मला कधीच कोणी असं भेटलं नाही जो म्हणेल की माझ्या शाळेतलं जे काही बालपण होतं ते खूप बोरिंग केलं. तर या सगळ्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या मुलांसोबत घडल्या आहेत, या कमी जास्त प्रमाणामध्ये मुलांसोबत घडलेल्या आहेत, पण त्या घडलेल्या आहेत. एंटरटेनिंग म्हणजे तेव्हा आपण कोणत्या मुलीसोबत बोलताना सुद्धा दिसलो तर मित्रांना चान्सेस मिळून जायचा, चला चालू. म्हणजे त्यावेळेस निर्णयखंड असा होता की इव्हन आपला पेन जरी पडला असेल मुलीच्या बेंचच्या खाली किंवा पायाखाली तरी तो मागायला आपल्याला लाज वाटायची. तर या लेवलचं जे होतं ते एक न्यूनगंड आपल्या मनामध्ये. आणि आता तर 5वी-6वीच्या मुलांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही, खरंच म्हणजे आपण ते समजू शकतो की मुलाचा कॉन्फिडन्स कसा काय वाढला. मी नक्की माझ्याकडे नाही तुला कोणत्याच मुलीच्या नावाने चिडवलं नाही. ते चिडवलं म्हणजे शाळेत असं एकदा झालं होतं की एका मुलाने एक चिठ्ठी पास केली मुलीच्या नावाने, ज्याला लव्ह लेटर म्हणतो आता. ते पास केलं आणि ते तर मला नाही माहिती, पण ते पास झालं आणि त्याच्यामध्ये माझं नाव टाकलं होतं आणि मग आमचे 4-5 मुलांचं त्याच्यावर नाव होतं. आम्हाला सरांनी बोलवलं, खाली प्रिन्सिपलनी मारलं, घरच्यांना बोलवलं, थोडीफार इन्सल्ट झाली, मजा आली. पण वर गेल्यानंतर जसे तसे मुलं जसे मॅन विल बी मॅन तसे.
नाही, या सगळ्या गोष्टी तर सगळ्यांसोबत शाळेत घडलेल्या असतात. पण तुम्हाला कधी टीचरने मारलाय का? हो, मारला आहे. खरं म्हणजे काय होतं की माझा आमची 13 जणांची एक टोळी होती. आम्ही एकाच बेंचवर बसायचो आणि आम्ही फार मस्ती करायचो 13 जण. आणि असं एकही लेक्चर नसेल की ज्यावेळेस सियाने म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्हने आमचं नाव ब्लॅकबोर्डवर लिहिलं नसेल. प्रत्येक लेक्चरमध्ये बोलणाऱ्यांच्या यादीमध्ये, मस्ती करणाऱ्यांच्या यादीमध्ये आमच्या तिघांचं नाव होतं. तुम्ही बॅक बेंचर होते की फ्रंट बेंचर? मी मिडल बेंचर होतो. अच्छा, म्हणजे ॲव्हरेज होते. म्हणजे आमच्या हम तो बैक बेंचर्स बीच वाले थे. लेकिन हमारे यहाँ जो पीछे वाले जो लोग थे बैक बेंचर्स, वो ज़्यादा पढ़ाकू लोग थे और हमारा बेंच सबसे ज़्यादा मस्ती वाला था. तो मैं तो पढ़ाकू था, लेकिन मेरे साथ जो 2 लोग थे, जो माझ्यासोबत जे 2 मुलं होते, ते मला त्रास द्यायचे आणि मला जाणून बुजून मी बोललो पाहिजे असा ते प्रयत्न करायचे, मी मस्ती केली पाहिजे असा ते प्रयत्न करायचे. त्याच्यामुळे आमच्या क्लास टीचरनी मला त्यांच्यापासून म्हणजे बाजूला करून जिथे म्हणजे हुशार मुलं आहेत त्यांच्यासोबत मला बसवलं. पण माझी मुलं असल्यामुळे जसा माझ्या क्लास टीचरचा लेक्चर झाला तसा मी परत आपली बॅग उचलून आपल्या मूळ ठिकाणी परत यायचो. तर त्याच्यामुळे मला शिक्षा सुद्धा झाली आहे, वर्गातून बाहेर सुद्धा हाकलला आहे, छड्या सुद्धा मला पडल्या आहेत आणि घरी कंप्लेंट सुद्धा गेली आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या. आताच्या मुलांना असं मारी पडत नाही आपल्याला. लोक मारत नाही. नाही, आता त्यांनी बंदी घातली आहे. आणि खूप वेळा असा एक अध्ययन सुद्धा झाला आहे की मार दिल्यामुळे मुलांच्या कॉग्निटिव्ह बिहेवियरवर खूप जास्त फरक. आम्हाला तर आधी ती स्टीलची एसएसची स्केल यायची, त्याच्याने पण मारायचे हातावरती. तर माझ्या इथे हातावरती पूर्ण रक्त लागलं. आमचे एक सर होते, ते सर, त्या सरांची एक वेगळी पद्धत होती मारायची. ते या दोन्ही बोटांमध्ये पेन्सिल फसवायचे आणि याच्यावर ते छडीने मारायचे. तर एकदा असंच ऍक्सिडेंटमुळे एका मुलाचा हा जो खिचा खडा आहे तो खडा सुद्धा सरकला होता. तर तेव्हापासून त्या सरांवर त्यावेळेस ऍक्शन झाली होती. पण आता लिटरली आधीसारखे मार पडत नाही. मुलांना मारलं पण नाही पाहिजे. आता ज्या मुलाला मारलं म्हणजे पोराला कमी मार्क मिळाले म्हणून तुम्ही मारलं तर पुढच्या पेपरमध्ये तो टॉप नाही करत. बिलकुल मारून काही अर्थच नाही. तुम्हाला भीती आहे, मार खाल्लाय तुम्ही जास्त. मी खाल्लाय पण खूप खाल्ला, पण भीती नाही. खाल्ला नाही, मारून उपयोग नाही मुलांना. ते मारल्याने मुज्जड होतात. बरोबर. जेवढा माराल तेवढा कठोर होईल. आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की सगळ्याच मुलांना मार पडायचा, तो हुशार असो की नसो. आता कसं आहे, एखाद्या मुलाला मार पडला आणि त्याच्या घरची परिस्थितीचा बरोबर नसते किंवा त्याचा घरचं वातावरणाचा बरोबर नसलं तर त्या मुलामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो आणि तो नैराश्यामध्ये जाण्याचं खूप जास्त प्रमाण वाढले आहे. आणि त्याच्यामुळे तो आपल्या जीवाला बरं वाईट करायचा सुद्धा खूप घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे सध्या तरी असं वातावरण आहे की शिक्षक लोक मुलांना कारणांवर आजकाल डिप्रेशन होतं. आपल्याकडे नाही होतं तसं. डिप्रेशन म्हणजे आपल्याला माहितीच होतं, डिप्रेशन कन्सेप्ट आपल्यासाठी होतीच नाही. ते आपण आपल्याला कळतच होतं. मला तरी असं वाटतं की मी इंजिनिअरिंग मध्ये असेपर्यंत डिप्रेशन मी कधी हा शब्द ऐकला सुद्धा नव्हता. आणि तिथे जातात कसं हे म्हणजे ऐकलं सुद्धा, त्याच्यामुळे ते माहिती असं माहिती सुद्धा नव्हतं. आपलं जर फेली झालो, घरी झालो, मार पडला, घरी झालो, झोपून दुसऱ्याची शाळेत डिप्रेशन माहिती. आपण शाळेत असताना असं आठवतं की भूक लागली की सर मॅडम शिकवतात आहे आणि आपण डब्बा उघडून बिलकुल बिलकुल असं झालं. तोंडामध्ये बिस्किट भरून ठेवले आहेत किंवा लाडू भरून ठेवले आहेत असं झालं. शेवटी आम्ही ते काय शाळेत होतो आम्हाला माहिती आहे. भूक लागली की खावं. बिलकुल खायलाच पाहिजे. आपण कसं शिकवू शकतो. पण सरांनी बघितलं, पकडलं असं कधी नाही, असं तर नाही झालं आहे माझ्यासोबत. जनरली आम्ही एवढे हुशार होतो की सरांना न माहीत पडताच आम्ही खाऊन घ्यायचो. आमच्या शाळेमध्ये एक भीती अशी, सर आले की तो कॉरिडॉरच खाली आणि सर खाली गेले की सगळे बाहेर निघून मस्ती करायला लागायची. म्हणजे इथपर्यंत मस्ती होती आणि सरांची भीती इथे होती. लहान मुलं तर मस्तीच करणार आहे ना. नाही, आम्ही तेवढे लहान नव्हतो. तर तुमच्या शाळेमध्ये हाफ पॅन्ट होती की फुल पॅन्ट होती? पहिले तर मला हाफ पॅन्ट होती, त्यानंतर मग फुल झाली. नाही, आपलं एका शाळेमध्ये असल्यामुळे सांगतो की माझा मोठा भाऊ जो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, तो सुद्धा त्या शाळेमध्ये होता. तर त्यांना 10वी पर्यंत हाफ पॅन्ट होते. तर त्याचा किस्सा असा आहे की आता 9वी मध्ये जो मुलगा आहे तर मुलाचे आई बाबा विचार करतात की आता एकच तर वर्ष राहिलं आहे, कशाला नवीन पॅन्ट घेऊन द्यायचं. पण ते वय असं असते की त्याच्यात खूप झपाट्याने वाढ होते, शारीरिक वाढ जी आहे ती खूप झपाट्याने होते.
तर 1 वर्षासाठी काय पॅन्ट घ्यायचं म्हणून आई बाबा जे आहेत ते दुर्लक्ष करायचे आणि तो मुलाची हाईट एवढी वाढायची की त्याचा जो हाफ पॅन्ट आहे तो एकदम निकर एवढा लहान व्हायचा आणि तेवढी लहान हाफ पॅन्ट घेऊन तो इकडे तिकडे धावायचा आणि ते खूप विचित्र दिसायचं. त्याच्यानंतर मी जेव्हा 8वी मध्ये गेलो तेव्हा शाळेने तो युनिफॉर्म बदलवला आणि आम्हाला 8वी पासून तो फुल पॅन्ट केला. बरं झालं फुल पॅन्ट केलं, हाफ पॅन्ट मध्ये खूप त्रास होता. तुला तर खूप त्रास द्यायचे त्याच्यावरती. आम्ही तसे खाली बसून हात घालायचे, कधी खाली बसून. आताच्या मुलांना कसं आहे की सगळ्यांना म्हणजे खाली फ्लोअर मिळतो बसायला. आमच्या वेळेस तर माती होती, मातीवर बसायला लागायचं, सगळं मातीवर बसूनच सगळे खेळवायचे. सगळं मातीवर बसून खाली राहिलं, कोणी आमच्या समोर कोणी बसला राहिला, कोणी मस्ती केली, त्याच्या पॅन्टामध्ये पूर्ण माती टाकून द्यायची, इथपर्यंत त्याची मस्ती करायचं. म्हणजे खूप वेगळा हाफ पॅन्टचा अनुभव खूप जास्त वेगळा आहे. असं वाटतं की शाळेत असताना मला आठवतं की मी काय करायचो आणि माझे मित्र मिळून की सर लोक मॅडम लोक यांचं काहीतरी निकनेम किंवा टोपण नाव ठेवायचं. त्यांच्यासमोर नाही म्हणायचं, पण ते आजूबाजू असताना चुपचाप मध्ये म्हणायचं आणि सगळ्यांनी हसायचं. तर तू काय तुझ्या शाळेमध्ये असं केलंय? बरोबर, म्हणजे मला वाटतं आपल्या जनरेशनच्या सगळ्याच मुलांनी असं केलं आहे. शाळेमध्ये शिक्षकांच्या टोपण नाव हा खूप चर्चेचा विषय असायचा. आमचे एक पीटीचे शिक्षक होते, ते खूप कडक होते. त्यांचा आवाज सुद्धा खूप जास्त कडक होता आणि त्यांचा आवाज जरी ऐकला तरी मुलं ज्या जागेवर आहे त्या जागेवरून आपल्या दुसऱ्या ठिकाणी पळायचे. त्या सरांना मी बुलडॉग म्हणायचे. सगळ्यांचे पीटी सारखेच असतात. बहुतेक हा सुद्धा त्याच बॅचचा आहे, त्याच्यामुळे याला हा सुद्धा सुद्धा दिसेल. आणि आमचे 2 गणिताचे शिक्षक होते, एकाला आम्ही चिंटू म्हणायचो, एकाला चिंटू म्हणायचो. हे सगळे होते. तर समजा कोणी एखादा शिक्षक जर बालगणितनं चालला आहे तर ए चिंटू आणि खरं म्हणजे शिक्षकांना सुद्धा माहिती होतं की आपल्याला चिंटू म्हणतात. ज्या मॅडमला आम्ही चिमणी म्हणायचो, ती समजा कुठे जाताना दिसली गोष्ट होती ती मग चिमणी असं म्हणून आम्ही हसायचो. पण खरं म्हणजे हे नंतर नंतर त्या शिक्षकांना सुद्धा माहित झालं, कारण की असतात काही लोक त्यांचेच खूप वेळा असं असतं की त्यांचेच रिलेटिव्ह, त्यांचे मुलं किंवा त्यांचे भाचे वगैरे आपल्या शाळेमध्ये आपल्यासोबत असतात. ते जाऊन सांगतात घरी की तुम्हाला या नावाने चिडवलं. तर ही खूप कॉमन गोष्ट आहे, हे होतच. टीचर आहे, प्रोफेसर आहे, तर तुला काय टोपण नाव वगैरे ठेवलाय का? मग बहुतेक ठेवलं असतील. खरं म्हणजे काय होतं ना की जे आपण मोठे होतो इंजिनिअरिंग मध्ये, तुम्ही रिलेट करा की इंजिनिअरिंग मध्ये आपण नाही ठेवत सहसा. इंजिनिअरिंग मध्ये मला वाटतं पण एकेरी बोलवतो आपण, त्यांच्या आडनावाने बोलवतो किंवा त्याच्या नावाने बोलवतो. तर इंजिनिअरिंग मध्ये असे टोपण नाव ठेवत नाही आपण. जेव्हा आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असतो तेव्हा आपण त्यांना फक्त त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या आडनावाने आपण त्यांना रेफर करतो. शेवटी सर वगैरे असं आपण काही विशेषण लागायचं, आपण काही आपण असं झालं की तोंडासमोर इज्जत. बिलकुल तोंडासमोर काय म्हणजे ते काय करतील, नमस्कार करायला येतील. त्याचा वाढदिवस नसला तरी नमस्कार करतील की सर आज माझा वाढदिवस आहे, मला आशीर्वाद द्या. कारण की तेही कधी एकदम परीक्षेच्या काही दिवसाआधी किंवा रिझल्ट लागायच्या काही दिवसाआधी आपल्याला ते माहितच पडून जातं की हा गाडीगोडी लावायला आलाय. तरी माहिती काय नाव ठेवलं, काय आयडिया नाही, मला तरी काही आयडिया नाहीये. पण नक्कीच ते एक तर मला विक्रांत नावाने हाक मारतील किंवा मला ढेंगेवर देईल किंवा मला नाही वाटत की ते असं काही पण सहसा आपण ठेवत नाही इंजिनिअरिंग मध्ये. इंजिनिअरिंग मध्ये फक्त आम्ही पण मला पण असं ऐकायला जायचं की मुलं फक्त पहिल्या नावाने हाक पहिल्या नावाने हाक. समजा मंदार कुलकर्णी सरांचं नाव आहे, तसे मंदार हो मंदार का लेक्चर आहे, मंदार का लेक्चर आहे. माझ्या मनात एक विचार आलाय, मला वाटतं तोच मंदारच्या मनात आलेला असेल. प्रश्न विचारायचा आहे आम्हाला, मंदार विचारेल तो. शाळेत असताना असं सगळ्यांसोबतच झालं असेल की क्रश हा कन्सेप्ट आहे की एक तर आपल्याला कोणीतरी मॅडम आवडते आणि किंवा मग सिनियर. आपल्या क्लासमधलं असं तर ठीक आहे, पण वेगळं काय असतं तर कोणीतरी सिनियर मुलगी किंवा मॅडम असं काही. हा बिलकुल, म्हणजे ती मला वाटतं आपण त्यावेळेस ॲडोलसंट एजमध्ये असतो, कुमारावस्थेत असतो, किशोरावस्थेत असतो. आपले हार्मोन्स त्यावेळेस थोडे इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. तर आपल्याला आपल्या सिनियरवर मोस्ट ऑफ द टाइम क्रश असतो किंवा आपल्या एखाद्या शिक्षिकेवर आपल्या क्रश असतो. माझ्यासोबत सुद्धा झालं आहे, म्हणजे आमच्यासोबत झालं आहे. आमच्या सगळ्या मित्रांची एक मॅडमची होती, संस्कृतची एक मॅडम होती, तिच्यावर खूप क्रश होता. तिचं लग्न व्हायचं होतं त्यावेळेस, त्याच्यामुळे आम्ही पण तिच्या नावाने आम्ही खूप मस्ती करायचो. पण तिचाच भाऊ आमचा सिनियर होता. तर मैदानात झालं, एका मुलाला माहित नव्हतं की तो त्यांचा भाऊ आहे
आणि त्या मुलांनी काहीतरी असंच बरडला असेल त्या मॅडमबद्दल, तर ग्राउंडवरच त्या दोघांची मारामारी सुरू झाली आणि त्या मॅडमच्या भावाने त्या दुसऱ्या मुलाला एवढा मारला की आम्ही सगळे ज्युनियर जे शाळेत 8वीतले मुलं होतं त्या सगळ्यांनी मग कमेंट पास करणं किंवा त्या मॅडमबद्दल विचार करणं सुद्धा सोबत केलं. सिनियर सुद्धा काही क्रश होत्या, पण मला काही तेवढा काही त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता, कारण की माझा जो क्रश होता तो माझ्या वर्गातच होता. त्याच्यामुळे मी काही त्या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं नाही, पण माझ्यासोबतचे जे मित्र होते माझे त्यांचे तर होते. आणि मग तो तुझ्या वर्गातला जो क्रश होता त्याचं काय झालं मग? आता ती माझी पाहिजे आत्ताच काही महिने आधी 3 महिने झाले आमच्या लग्नाला. आणि खरं म्हणजे हे खूप गमतीशीर गोष्ट आहे की जो आपला शाळेतल्या जीवनातला जो आपला क्रश आहे तोच आपला जीवन साथी झाला आहे. ही खूप मजेशीर गोष्ट आहे. आणि मला आठवतं की आमच्या वर्गामध्ये 3 रोज असायच्या. एका रो मध्ये फक्त मुली बसायच्या, एका रो मध्ये फक्त मुलं बसायचे आणि मधातली जी रो आहे तिथे समोरचे जे 3 बेंचेस आहेत त्या मुली बसायच्या आणि मागचे 4 बेंचेस मुलं बसायचे. तर पायल जी माझी पत्नी आहे ती 3ऱ्या बेंचवर बसायची आणि मी 4थ्या बेंचवर बसायची आणि जस्ट तिच्या मागे मी बसायचो. पण मला असं बिलकुल आठवत नाही की मी 3 वर्षामध्ये 8वी 9वी 10वी या 3 वर्षामध्ये मी एक शब्द सुद्धा पायासोबत बोललो असेल. अच्छा. किंवा ती सुद्धा मागे वळून माझ्याशी बोलली असेल, कारण मी तिला घाबरायचो. खूप अभ्यासू होती आणि सिन्सिअर होती आणि ती कुठेच कोणत्याच गोष्टीमध्ये पडणार नाही. स्वतःचा अभ्यास आणि स्वतःचं घर एवढ्या पद्धतीमध्ये होती आणि ती जागरूक सुद्धा होती. समजा तिचा जर पेन किंवा पेन्सिलवर कोणतीही वस्तू जर खाली पडली असेल आणि ती आमच्या साईडला आली असेल तर ती स्वतःला लागायची, ती तिच्या मैत्रिणीला सांगायची आणि तिची मैत्रीण मग ते आम्हाला सांगायची आणि आम्ही ते द्यायचो. त्याच्यामुळे 3 वर्ष आम्ही काहीच बोललो नाही, पण ती नंतर शेवटी म्हणजे आता त्या गोष्टी निघत असेल काही ना काही. कधी बोलले मग पहिल्यांदा? आम्ही पहिल्यांदा बोललो बहुतेक 2014 मध्ये. तर ऑल क्रेडिट गोज टू मोबाईल अँड व्हॉट्सअप, कारण की त्याच्यानंतर म्हणजे इव्हन सेकंड इयर पर्यंत आम्हाला डायरेक्ट फेस टू फेस बोलायची कधी हिंमत झाली नाही, इव्हन मला तरी नाही झाली. 2014 मध्ये तिच्याकडे सुद्धा मोबाईल आला, माझ्याकडे सुद्धा मोबाईल आला. व्हॉट्सअप त्यावेळेस आलं होतं. व्हॉट्सअपमध्ये ग्रुप बनला होता, ग्रुपमध्ये मग शाळेतल्या मुलांचा ग्रुप बनला आणि मग तिथे मग ते बोलणं सुरू झालं. आणि आम्ही प्रत्यक्षात कधी बोललो असेल पहिल्यांदा तर 2016 मध्ये, जेव्हा माझं इंजिनिअरिंगच्या मी फायनल इयरला होतो आणि ते सुद्धा तिच्या मेडिकलच्या 4th इयरला होते, 4थ्या वर्षाला होते. त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला. आपण असं बघतो की आजकाल खूप चालतं की 1 वर्ष रिलेशनशिप, 2 वर्ष मुला मुलींचं जमत नाही, 2-3 बॉयफ्रेंड होऊन जातात, 2-3 गर्लफ्रेंड होऊन जातात. तर असं तुमच्या दोघांनी असं काय केलं की तुमचं एवढा वर्ष रिलेशनशिप टिकलं आणि आता लग्नापर्यंत पोहोचलं? असं काय युनिक केलं तुम्ही जे तुम्ही सगळ्या आपल्या मित्रांना सांगा? आमचं युनिक म्हणजे आम्ही ज्याला आम्ही सगळ्यात जास्त क्रेडिट देतो ते म्हणजे आम्ही जी सिक्रेसी ठेवली त्याला. आमच्या दोघांचेही म्युच्युअल फ्रेंड्स होते. आम्ही एकाच वर्गातले असल्यामुळे, एकाच शाळेतले असल्यामुळे, एकाच शहरातले असल्यामुळे आमचे म्युच्युअल फ्रेंड्स भरपूर होते. पण जोपर्यंत आम्ही साक्षागंध केला नाही आणि इंस्टाग्रामवर आम्ही फोटो टाकला नाही तोपर्यंत आमच्या एकाही मित्राला आमच्या रिलेशनशिपमध्ये माहिती नाही. जवळपास 7 वर्ष आम्ही आमचं जे रिलेशनशिप आहे ते सिक्रेट ठेवलं. तर मला वाटतं की ते असं म्हणतात ना की डू इट सायलेंटली, मेक युअर सक्सेस मेक साऊंड, लेट युअर सक्सेस मेक साऊंड. ठीक आहे. तर आम्ही असं केलं. आम्ही जवळपास 7 वर्ष सिक्रेसी ठेवली आणि आम्ही तेव्हाच आम्ही पब्लिक केलं आमचं रिलेशनशिप, जेव्हा आम्हाला पूर्ण खात्री झाली की आता आम्ही कधीच वेगळे होऊ शकणार नाही. तर मला वाटतं आजकालच्या मुलांमध्ये आपण पाहिलं तर ते यांच्या प्रेमाला 1 महिना होऊन जातो, 2 महिना होऊन जातो आणि ते आपल्या रिलेशनशिपला पब्लिक करायला सुरुवात करतात. इंस्टाग्रामवर स्टेटस टाकतील, व्हॉट्सअपवर स्टोरी टाकतील, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे मी पूर्ण क्रेडिट देईन की आमच्या सिक्रेसीला. म्हणजे खरं म्हणजे हा आमच्या दोघांमधला पॅक्टच होता की जोपर्यंत आपलं साक्षगंध होत नाही तोपर्यंत आपण कुणालाच काही सांगायचं नाही. तर हे एक क्रेडिट आम्ही देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल रिस्पेक्ट आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग. असं नाही की आमचे भांडणं झाले नाही, भांडणं भरपूर झाले, पण आम्ही आमचे भांडणं कधीच 3ऱ्या व्यक्तीकडे घेऊन नाही गेलो.
थर्ड पर्सनला आम्ही कधीच इन्व्हॉल्व नाही केलं. जे काही भांडण होते ते आम्ही दोघांनी सोडवले. आम्ही राहिलो 2-3 दिवस न बोलता राहिलो, पण शेवटी ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्यामुळे आपला जो इगो आहे, अहंकार आहे, थोडा बाजूला ठेवून दोघांपैकी कधी तिन्ही बाजूला ठेवला, कधी मी बाजूला ठेवला, तर आमच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमचं एवढे वर्ष टिकलं आणि आता आम्ही हॅपीली मॅरिड आहोत. शाळेमध्ये सगळ्यांनीच मार खाल्लाय, पण तू कधी इंजिनिअरिंग मध्ये खाल्लाय का मार? तू खाल्लाय का? मी तर केलंच नाही आहे. हा किस्सा आहे आमच्या इंजिनिअरिंग मधला. खरं म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये कोणी मार्क खात नाही, पण आम्ही सेकंड इयरला होतो YCC कॉलेजला, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला. तर आमच्या एक मॅडम होत्या, त्या नवीन जॉईन झाल्या होत्या आणि यंग मॅडम होत्या एकदम. तर त्या आम्हाला शिकवायच्या काहीतरी इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट असं काहीतरी सब्जेक्ट होता आणि आम्ही एकदम शेवटी बसणारे मुलं होतो. तर त्या मॅडमनी बोर्डवर स्टेप 3 असं लिहिलं. त्या मॅडम नवीन होत्या, त्याच्यामुळे त्यांना काही म्हणजे जास्त काही कॉन्फिडन्स होता आणि त्यांनी स्टेप 3 असं लिहिलं. मुलं थोडे मस्ती करत होतो आम्ही. तर मुलांनी कमेंट पास केला, मॅडम काय, मॅडम काय, मॅडम काय. पण मागून एक मुलगा ओरडला, स्टेप 3. स्टेप 3 म्हणजे ते मेन्स्ट्रुएशन पॅड्सचे ब्रँड आहे. तर त्या मॅडम ऑफेंड झाल्या. तर त्या मॅडमनी HODला बोलवलं आणि त्यांनी म्हटलं की या मुलांनी माझ्यावर ऑफेन्सिव्ह कमेंट्स केल्या, अब्युसिव्ह कमेंट्स केल्या. तर ते HOD आले आणि त्यांनी विचारलं की मॅडम कोणी केला सांगा. तर त्या मॅडमनी शेवटच्या बाकावर बसलेले जे काही मुलं होते त्यांना रॅन्डमली तू भरा, तू भरा, तू भरा, तू भरा असं जवळपास 8-9 जणांना त्यांनी उभा केलं. HOD सरांनी आम्हाला सर्वांना समोर पोडियमवर बोलवलं आणि प्रत्येकाच्या गालावर जोरात त्यांनी मारलं आणि दुसऱ्या दिवशी आपल्या आईबाबांना बोलवून आणा असं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी मग काही मुलांनी आपले जे नकली आईबाबा आहेत त्यांना मुलं खूप लुमकळून राहायचे, तर त्यांनी आपले जे घर मालक आहेत त्यांनाच म्हटले की माझे बाबा म्हणून या, असं काही त्यांनी पटवून सांगितलं. मी घरी गेलो, बाबांना सांगितलं की बाबा तुम्हाला शाळेमध्ये बोलवलं आहे, काहीतरी असा कारण झाला, त्याच्यामध्ये मी बिलकुल इन्व्हॉल्व नव्हतो, पण मला त्याच्यात फसण्यात आला आहे असं मी सांगितलं. बाबांनी मला सरळ सांगितलं की तू मध्ये आता शाळेत नाही, तू तर इंजिनिअरिंगमध्ये आहे, मस्ती तू केली, चुकी तू केली, आता तूच ते सांभाळायची. मी काही शाळेमध्ये येत नाही, मी काही कॉलेजमध्ये येत नाही. तिथून गेलो कॉलेजमध्ये आणि खरं म्हणजे असं झालं की त्या दिवशी जे प्रिन्सिपल जे HOD सर होते तेच अब्सेंट होते आणि त्याच्यानंतर सॅटर्डे संडे आल्यामुळे तो एक गेला. त्याच्यामुळे त्या सरांच्या डोक्यातून निघून गेला आणि तो सगळा मॅटर जो आहे तो घरापर्यंत पोहोचला. म्हणजे लकीली वाचलं. लकीली वाचलं. बाबांनी साथ नाही दिल्यामुळे त्याच्यामुळे लकीलीच वाचले. इंजिनिअरिंग तर ठीक आहे, पण असे खूपसे ब्रांचेस किंवा ट्रेड आपल्या इथे आहे ज्याच्यामध्ये सर लोकांचे आणि विद्यार्थ्यांचे रिलेशन वेगळ्या लेवलला पोहोचलेले असतात. आमच्याकडे तर कॉलेजमध्ये खूपच खतरनाक लेवलचे रिलेशन असतात. मुलं स्वतः खर्रा घेऊन देतात सरांना आणि सरांना सर खाओ इथपर्यंत चालतात. आणि खूप वेगळ्या लेवलचे म्हणजे टीचर सोबत एकदम कॅज्युअल रिलेशन असतं. सरांसोबत म्हणजे नॉर्मली बोलतात आणि खर्रा घेऊन सर मित्रासारखं बिलकुल. असा एक किस्सा माझ्यासोबत सुद्धा घडला इंजिनिअरिंग मध्ये. माझा एक मित्र आहे सागर इंगोले, त्याचं नाव घ्यायला मला काही वाटणार नाही. तर म्हणजे आम्ही आता जेव्हा भेटतो तेव्हा हा किस्सा आम्ही शेअर करून आम्ही खूप हसतो. तो सोबत सोप आणायचा आणि सोप मध्ये तो सोपचं म्हणून टाकून आणायचा. तो थंडाईवाला सोपचं गोड लागतात आणि ते तो आणायचा खळ्याच्या पुडीमध्ये. खळ्याचं जे असतं आपलं प्लास्टिक असतं त्याच्यामध्ये. आणि पूर्ण वर्गामध्ये तो फेमस होता, पानवाला सागर, पानवाला सागर. कारण की सगळ्या मुलांना त्यांनी ती सवय लावून टाकली होती की सोप खायचं. लेक्चर बोर झालं की सागर सोप दे, लेक्चर संपलं की सागर सोप दे, लंच झालं की सागर सोप दे. तर असा सोप आम्ही त्याच्याजवळचा खायचो. तर एकदा तो माझ्या बाजूला, आम्ही एक सोबतच बसायचो, माझ्या बाजूला तो बसला आणि मॅडम शिकवत होते आणि खूप भयंकर बोरिंग लेक्चर करत होते. मी सागरला असं म्हटलं, या सागर म्हटलं बोर होता, म्हटलं तू खरा पाहतो. तर त्यांनी माझ्या आपल्या खिशामध्ये एकदम जसं काही तो खरा काढतो असा खरा काढला. त्यांनी तो असा हातावर घासता सुद्धा त्याच्यावरून त्यांनी ती सोप काढली, आपल्या हातावर ठेवली आणि जसं आपण तंबाखू कशी घोटतो तसं त्यांनी ती सोप सुद्धा घोटली आणि माझ्या हातात ठेवली. आणि मी सुद्धा मग ते असं पकडलं आणि असं तंबाखू असं इथे खाल्ला. आणि समोरून आमच्या पूर्ण त्या ज्या करामती आहेत ती मॅडम समोरून पाहत होत्या. तर त्या मॅडम आला आमच्या जवळ, काय खाल्लं तुम्ही? मॅडम काहीच नाही. नाही तू कधी खाल्ला, तंबाखू खाल्ला तू? मॅडम नाही तंबाखू नाही खाल्ला मॅडम, सोप आहे. तू असं सोप कधी असं खातात का? नाही मॅडम खरंच
तुमचीच कशी? तर मॅडमने विचारलं हा तंबाखू खातो का? तर सगळ्या मुलांनी म्हटलं हो मॅडम हा तंबाखू खातो. लडकवली मी सांगते. आणि खरं म्हणजे मुलांना माहिती होतं सगळ्यांना की सोबत जा म्हणून ते. मग शेवटी मॅडम म्हणे की जा बाहेर जा तू कोणी. मी गेलो बाहेर, पाणी पिलो आणि आलो क्लासमध्ये. मग लेक्चर झाल्यानंतर आम्ही मॅडमच्या केबिनमध्ये गेलो. मॅडमला म्हटलं मॅडमला ते दाखवलं पूर्ण की मॅडम पहा खरं नाहीये, सोप आहे आणि तुम्ही सुद्धा खाऊन पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. मॅडम सुरुवातीला हेजिटेंट होत्या, नाही नाही म्हणे मी खाणार नाही. पण मॅडमला आम्ही खूप जास्त इन्सिस्ट केलं की मॅडम खरंच खाऊन पहा, खूप छान लागतं. तर मॅडमने पहिल्यांदा खाल्लं आणि त्यांना सवय नसेल, त्यांचं डोकंच नागपूरमध्ये तसंही खर्रा म्हटलं की खूप म्हणजे खूप मजेशीर किस्सा आहे. आणि तेही आता आम्ही जेव्हा सगळे मुलं भेटतो आणि हा किस्सा आठवतो तेव्हा आताही आम्हाला खूप हसा आहे. माझा शेवटचा एक प्रश्न आहे की इंजिनिअरिंग केली बरोबर, आता इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवतोय, तर आजच्या इंजिनिअरिंगच्या शिकणाऱ्या मुलांमध्ये आणि आपण जेव्हा इंजिनिअरिंग शिकत होतो त्याच्यामध्ये काही फरक तर भरपूर आहे. जनरेशन गॅप आहे. आपण जर विचार केला तर मी 2016 मध्ये माझी इंजिनिअरिंग झाली आणि आता 2024 जवळपास 8 वर्षाचा जो कालखंड आहे तो उलटला आहे. तर फरक आहे. फरक मी जो ऑब्झर्व केला आहे तो हा आहे की आजची मुलं जे आहेत ते टेक्नोसॅव्ही आहेत, टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहेत. नवीन नवीन गोष्टींसोबत त्यांचा एक्सपोजर झाला आहे. आता जर तुम्ही विचार केला तर 2016 मध्ये डेटा जो होता तो खूपच महाग होता. 1 GB डेटा जवळपास 200-250 रुपयांना मिळायचा. आता 200-250 रुपयांना 28 GB डेटा मिळतो. तर डेटा मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. तर त्यांना जे आम्ही जे वर्गामध्ये फोकस करून शिकायचो ते मुलं आज वर्गामध्ये फोकस न करता वर्गामध्ये ते मोबाईल बघतील किंवा ते दुसऱ्या काही गोष्टी करतील. त्यांचा असा पर्स्पेक्टिव्ह झाला आहे की आम्ही याच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने युट्यूबवर जाऊन सुद्धा आम्ही शिकू शकतो. तर वर्गामध्ये त्यांचा जो फोकस आहे तो कमी झाला आहे आणि त्यांचा जो कल आहे तो आता ऑनलाईन एज्युकेशनकडे वळला आहे. तर हा एक फरक जो आहे प्रामुख्याने तो मला जाणवतो. दुसरा फरक हा आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे जे टॅक्टिक्स आहेत ते ओळखू शकतो. तर या बाबतीमध्ये मी असं बोलू शकतो की इंजिनिअरिंगचा मला फायदा झाला. कारण ज्या पद्धतीने ते चिटिंग करतात एक्झाममध्ये, ज्या पद्धतीने ते बहाणे करतात, ज्या पद्धतीने ते असाइनमेंट लेट देतात, सबमिट करतात किंवा मेडिकल रिझन सांगून बंक करतात किंवा बंक करून मूव्हीज वगैरे पाहायला जातात, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी बिलकुल नवीन नाही. या सगळ्या गोष्टी आम्ही केल्यात आणि त्याच गोष्टी ही जनरेशन सुद्धा करते. तर या बाबतीमध्ये तर तो ट्रेंड फॉलो झाला आहे. पण जेव्हा जर एज्युकेशन वाईज जर आपण विचार केला तर ते मुलं ऑनलाईन एज्युकेशनला जास्त प्रेफरन्स देतात. कारण की ते रात्री 12 वाजता, रात्री 1 वाजता जागून सुद्धा ते तो कोर्स, तो जो टॉपिक आहे ते कव्हर करू शकतात. आणि त्यांना क्लासमध्ये जर सकाळी 8 ते 9 बसायला सांगितलं किंवा दुपारी 2 ते 3 बसायला सांगितलं की त्यांच्या जीवावर येतं. पण आपल्याकडे हा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल नव्हता कारण की आपल्याकडे डेटाच नव्हता. आपल्याला झक मारून आपल्याला जे आहे आपल्याला कॉलेज करावंच लागायचं. तर हा एक फरक आहे. बाकी असा काही खूप जास्त फरक नाही आहे. आपली इंजिनिअरिंग आणि त्यांची इंजिनिअरिंग सारखीच आहे. पण मला तरी वाटतं इंजिनिअरिंग सारखा दुसरा कोणताच ट्रेड असा नाही आहे किंवा दुसरा कोणतीच डिसिप्लिन अशी नाही आहे जी एवढी एन्जॉयमेंट देत असेल. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगची मुलं जे आहेत ते आयुष्यामध्ये संकटांना कसं समोर जायचं, चॅलेंजेसला कसं समोर जायचं, प्रेशरमध्ये कसं काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी हँडल करायला इंजिनिअरिंगमध्ये शिकतो. तर विक्रांत, शाळेमध्ये तर आमच्याकडे असं आठवतं आम्हाला की आमच्याकडे चिटिंग खूप व्हायची. म्हणजे आमच्या आजूबाजूला पण मुलं करायचे आणि कोणी चीट करायचं आणि इकडे तिकडे फेकून द्यायचं आणि दुसऱ्याचं नाव सांगायचं. म्हणजे ते मजेदार असायचं. पण चुकीची सवय असल्यावर ती मजा यायची की काहीतरी मुलं चिटिंग करताय, मागे चिटिंग व्हायची आणि ते मुलं चिठ्ठी दुसऱ्याकडे फेकून दुसऱ्यांचं नाव सांगायचं. तुमच्या आता इंजिनिअरिंग मध्ये असं होतं की म्हणजे नाही चुकत? इंजिनिअरिंगमध्ये होतं. इंजिनिअरिंगमध्ये भरपूर होतं. माझा स्वतःचा एक असा किस्सा आहे की मला वाटतं मी 3rd इयरला वगैरे असेल आणि आम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट राहायचे. म्हणजे एक बास्केट राहायची सब्जेक्टची, कोर्सेसची. त्याच्यापैकी प्रत्येकाला आपला आवडीचा विषय जो आहे तो निवडायला लागायचा. त्याला इलेक्टिव्ह राहायचे. तर मी एक सब्जेक्ट निवडला होता आणि माझा मागचा जो विद्यार्थी होता त्याने दुसरा सब्जेक्ट निवडला होता. पण परीक्षेच्या वेळेस आम्ही सोबतच बसायचो. तर त्याला दुसरा क्वेश्चन पेपर, मला दुसरा क्वेश्चन पेपर असं मिळायचा. मग आमच्या कोर्सेसच्या क्वेश्चन पेपर आम्हाला मिळायचे. मला एक क्वेश्चन येत नव्हता. तर नाही सॉरी, त्याला क्वेश्चन येत नव्हता. त्यांनी मला विचारलं की विक्रम हा क्वेश्चन 1 सांग, मला येत नाही. मी माझा पेपर असा बाजूला गेला आणि त्यांनी पूर्ण माझा जो क्वेश्चन आहे तो पूर्ण तो तसा छापला.
जेव्हा एक्झामच्या बाहेर आलो तेव्हा तो काही डिस्कशन सुरू झालं की या क्वेश्चन वनचा आन्सर हे होतं. तो तुम्हाला क्वेश्चन वरून तर न्यूमेरिकल होताच नाही, क्वेश्चन होता. तर तो म्हणे नाही क्वेश्चन वन तर न्यूमेरिकलच होता. अरे भाऊ तू कोर्स सब्जेक्ट कोणता आहे? त्याने मला विचारलं ठीक आहे तुझा कोणता सब्जेक्ट होता? म्हटलं माझा हा सब्जेक्ट होता. अरे तसंच एक किस्सा जेव्हा आता माझ्या कॉलेजमध्ये जिथे मी शिकवतो इन्व्हिजिलेशन करत होतो, तर एक मुलगा जवळ 3 तासाची एक्झाम होती. एक मुलाला काहीच येत नव्हतं. तो खूप म्हणजे असा एकदम कधी झोपून जात होता, कधी इकडे तिकडे बघत होता. आणि शेवटचा अर्धा तास उरला होता, पाऊण तास उरला होता, तेव्हा त्यांनी चांगलं लिहिणं सुरू केलं. आणि मी तेच त्याच्याकडे ऑब्झर्व करत होतो की हा काय असं याला एकदम आता शेवटच्या अर्धा पाऊण तासामध्ये याला कसं काय सुचलं की हा पूर्ण लिहून राहिला. तर मग मला माहीत पडलं की त्यांनी त्याच्याजवळ एक चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीवरून तो पाहून ते सगळं त्याला तो लिहित होता. मग मी त्याला पकडलं. तर तो म्हणे सर म्हणे नाही सॉरी सर म्हणे चिठ्ठी तू चिटिंग करतोय, तू चिठ्ठी घेऊन आलाय? नाही सर म्हणे हा माझ्या सब्जेक्टची आहेच नाही. म्हटलं मग ती आली कुठून? इथेच पडली होती तर ती मला दिसली. म्हटलं तू लिहत का बरं? असं मला काहीच नाही म्हणून हे लिहत. तर त्याच्यामुळे बॅकबेंचचं असं झालं की पहिले काही 1-2 तास आहेत बघायचं की कुणाकडनं तरी आपल्याला काहीतरी मिळते का, म्हणजे आपण लिहू शकतो प्रश्न. आणि मग शेवटी काय व्हायचं की काहीच नाही मिळायचं. शेवटी मग आपल्या मनाने जे भेटतं ते लिहून घ्यायचं आणि जेवढे मार्क्स मिळेल तेवढे मार्क्स मिळेल बस तेव्हा दिले तुम्ही. आम्ही तर असंच करायचो की माझ्या मागचा आणि समोरचा, सो प्रत्येक एक्झाम मध्ये आम्ही तसंच बसायचो होतो. माझ्या समोर एक मागे तर मी काय करायचो, भाई तू इथं पडले, मग इथं पडले तर तू इथं पडले, मग तिघे मिळून पेपर सोडवायचे. समजा एखाद्या दिवशी कडक टीचर आले मग फसला तो शक्यता जास्त. त्या दिवशी तो गेम फसला. आणि काही मुलं असं करायचे की 15 मिनिटं लवकर यायचं, बेंच वरती फॉर्म्युले लिहायचे, भिंतीवरती फॉर्म्युले लिहायचे आणि मग पेपरला मस्त बॉल सोडवायचे. आणि आमच्या कॉलेजच्या भिंती पुढे रंगलेले फॉर्म्युले. सर्वात महत्वाचा तर मॅथ्स असतो, कारण फॉर्म्युले लक्षात येणार. त्यामुळे ते तर म्हणजे हातावर लिहून येणं, इथे लिहून येणं हे सगळं कॉमन होतं. मुलं किती इनोव्हेटिव्ह पद्धती आणतात चीटिंगच्या. आता असं आमच्या लक्षात आलं आहे की काही मुलं असे आहेत जे एक ठराविक वेळ ठरवतात की आता एका तासानंतर आपण सगळ्यांनी बाहेर निघायचं. तर वेगवेगळ्या रूममध्ये असतात. तर या रूममधनं एक जण बाहेर निघतो, दुसऱ्या रूममधून दुसरा बाहेर निघतो, तिसऱ्या रूममधून तिसरा बाहेर निघतो ठराविक वेळेला. आणि मग ते सगळेजण बाथरूममध्ये, वॉशरूममध्ये, टॉयलेटमध्ये ते भेटतात. आणि मग ते एक्सचेंज करतात आपापले व्ह्यूज की याचा आन्सर हे आहे, त्याचा आन्सर ते आहे, त्याचा आन्सर तसं, त्याचा आन्सर तसं. आणि मग परत आपापल्या रूममध्ये येऊन ते आपल्या एक्झाम हॉलमध्ये एक किस्सा असा आहे की ज्युनियर्सला, सिनियर लोकांनी ज्युनियर्सला चिठ्ठ्या घेऊन बाथरूममध्ये लपवलं, टॉयलेटमध्ये लपवलं. आणि हा मुलगा 1.5 तासानंतर 2 तासानंतर सिनियर जो आहे तो वॉशरूम मध्ये जातो आणि वॉशरूम मध्ये जाऊन मग तो ज्युनियर जो आहे तो त्याला चिठ्ठ्या काढून देतो. आणि हा पुन्हा वाचून घेतो काय आहे काय नाही आणि परत चिठ्ठी त्याच्याजवळ देऊन मला देतो आपल्या रूम मध्ये. म्हणजे एक माणूस वॉशरूम मध्ये पण पाहिजे. त्याच्यामुळे आता आमचं चॅलेंज असं वाढलं आहे की आमचा जो फ्लाइंग स्क्वॉड आहे त्याला वॉशरूम मध्ये सुद्धा जावं. चीटिंग मध्ये मुलांपेक्षा मुलींना जास्ती मोठे चान्सेस आहेत. हो मोठे असतात, केस असतात की तर मी काही पण. आणि म्हणजे आपल्याला जे बंधन असतात आपण काही जास्त त्यांना चेक करू शकत नाही. त्याचा ते फायदाही घेतात. जनरली मुलांवर जास्त लक्ष ठेवतात टीचर्स वगैरे. त्यांना वाटतं की मुलंच करतात चीटिंग, पण असं ऍडव्हान्टेज. आता आणखी एक गोष्ट ही आहे की मुलांना मोबाईल फोनची किंवा नेटबँडची एवढी सवय झाली आहे की ते हे भानच हरपून जातात की आपण एक्झाम हॉलमध्ये बसलोय, मोबाईल खिशात विसरलाय. हे खरं म्हणजे अनफेअर मीन्स मध्ये येतं. जर अकॅडमिक रूल बुक नुसार जर आपण बघितलं तर मग ते चिटिंग मध्ये येतं. तर खरं म्हणजे अशा मुलांना एक्झामसाठी त्यांना तिथे फेल करून एक्झाम मध्ये बसूच देत नाही. पण खूप वेळा असं होतं की मुलं अननोइंगली मोबाईल फोन स्वतःजवळ विसरतात. आणि खूप मुलं इव्हन हेडफोन, नेकबँड जो आहे तो सुद्धा त्यांच्या गळ्यात असतो, त्यांच्या लक्षातच नाही. आणि इव्हन इन्व्हिजिलेटर्सच्या सुद्धा लक्षात नाही. जेव्हा एखाद्याच्या लक्षात येतं तरी तू तर नेकबँड घालून बसला, हे अलाउ नाहीये. तर असं झालंय की एवढ्या त्या सगळ्या गोष्टी एवढ्या कॉमन आणि एवढ्या नॉर्मल झाल्या की त्या असून सुद्धा आपण त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आणि खरं म्हणजे त्या चुकीच्या असतात. काही मुलं तर मोबाईल काढून बघत असतील ना. बघतात बिलकुल. पण आपण जेव्हा आपण त्यांना पकडायला जातो तेव्हा ते असंच बघतात की सर हा अननोइंगली राहिला, माझ्या लक्षातच नाही. पण आता आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं सुरू केलं आहे. कोणती पण समजा
त्यांनी कितीही जेन्युइनली सांगितलं आणि कितीही जेन्युइनली समजा तो मोबाईल त्याच्या खिशात राहिला असेल तरी आम्ही त्याला अनफेअर मीन्सच कन्सिडर करतो. तर खूप छान वाटलं विक्रांतजी, तुम्ही आमच्या या पॉडकास्टमध्ये आम्हाला भेट दिली आणि आम्हाला काही गमतीशीर तुमच्या जीवनातील काही किस्से तुम्ही आम्हाला सांगितले, काही आमचे पण होते, पण खूप छान झालं आणि वार्तालाप खूप सुंदर झाला. आणि नंतरही आम्ही तुम्हाला बोलू आणि कधीतरी तुम्ही याल असं आम्हाला वाटतं. खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. मला सुद्धा खूप मजा आली. माझ्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या पूर्ण क्लिअर झाल्या, त्यांना उजाळा मिळाला. आणि तुमचा हा जो काही उपक्रम आहे खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि मला नक्की खात्री आहे की आपले जे दर्शक आहेत त्यांना सुद्धा. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं की आजच्या या पॉडकास्ट व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या जीवनातील काही गमतीशीर गोष्टी तुम्हाला सांगितल्या. तशाच प्रकारे तुमच्या जीवनात पण काही गमतीशीर गोष्ट असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की आम्हाला कळवा. तर आजचा हा व्हिडिओ झाला, पण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आम्ही तुमच्यासोबत काही नवीन विषय, काही नवीन मुद्दे घेऊ. तर येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ असे नवीन पाहुणे जे तुम्हाला नक्कीच काहीतरी देऊन जातील.